गीता अध्याय 16 श्लोक 5. दैवी संपद्विमोक्षाय निबंधायासुरीमता मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पांडव. दैवी संपद विमोक्षाय, संपदमधल्या पवर आघात घ्यायचा, मो पूर्ण म्हणायचा, मग क्षचा उच्चार होऊ दे. क्षमध्ये कंठातनं कचा अर्धा उच्चार होतो आणि पोटफोड्या श असा उच्चार होतो. मोक्षाय निबंधाया सुरीमता. री दीर्घ आहे. ब नंतर न ला ध जो जोडलेला दिसतोय ते जोडाक्षर नाहीये. ब वरच्या अनुस्वाराचा न झालाय पुढे ध आल्यामुळे, त्यामुळे ब वर आघात येणार नाही. निबंधाया सुरीमता. मा शुचस, च च विसर्गाचा स असा उच्चार करायचा. शुचस संपदन अनुस्वाराचा न. दैवी वी दीर्घ आहे. मभिजातोऽसि पांडव, तो वाढवायचा आहे अवग्रह असल्यामुळे, सी पटकन म्हणायचं आहे. दैवीम अभिजातोऽसि पांडव. तिथे दैवीम अभिजातोऽसि असे शब्द आहेत, ते आपल्या म्हणण्यातनं आपोआप ऐकू आले पाहिजे. माशुच संपदन दैवीम अभिजातोऽसि पांडव. त्यासाठी पूर्ण ओळ एकत्रच म्हणायची, म्हणजे आपोआप हे उच्चार ऐकू येतात. दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता. 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 मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पांडव. 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 दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता. मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पांडव. संधी विग्रह. दैवी संपत विमोक्षाय निबंधाय आसुरी मता. मा शुचः संपदं दैवीम अभिजातः असि पांडव. दैवी म्हणजे दैवी, संपत म्हणजे संपदा, विमोक्षाय म्हणजे मोक्षाला कारणीभूत किंवा मुक्त करण्याला कारणीभूत, निबंधाय म्हणजे बंधनाला कारण, आसुरी म्हणजे आसुरी, मता म्हणजे मानली गेली आहे, मा शुचहा म्हणजे शोक करू नकोस. मा हे निषेधात्मक अव्यय आहे. एखादी गोष्ट करू नको असं सांगायचं असतं तेव्हा मा म्हणतात. मा शुचहा म्हणजे शोक करू नकोस. संपदम म्हणजे संपत्तीमध्ये किंवा संपदेमध्ये. दैवीम म्हणजे दैवी. अभिजातः म्हणजे जन्माला आलेला आहेस, उत्पन्न झालेला आहेस. असि म्हणजे आहेस. पांडव म्हणजे हे पांडवा. हे अर्जुनासाठी संबोधन आहे. पांडूचा पुत्र म्हणून त्याला पांडव असं संबोधन वापरलेलं आहे. त्याचा अर्थ होतो हे पांडुपुत्र अर्जुना. अन्वय. दैवी संपद विमोक्षाय आसुरी निबंधाय मता. हे पांडव, मा शुचः दैवीं संपदम अभिजातः असि.
दैवी संपदा किंवा दैवी संपत्ती मोक्षाला कारणीभूत आहे, तर आसुरी संपदा संसार बंधनाला कारणीभूत आहे, असे भगवंताचे मत आहे. हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण दैवी संपदेमध्ये तू जन्माला आलेला आहेस. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की दैवी संपत्ती ही मनुष्याला मुक्त करते, तर आसुरी संपत्ती ही मनुष्याला बंधनामध्ये घालते, जन्मसंसार बंधनात घालतेच, पण जिवंत असताना सुद्धा जे कोणी आसुरी संपत्तीचा अंगीकार करतात त्यांना अनेक प्रकारची बंधनं प्राप्त होतात. तर जे दैवी गुणांनी युक्त असतात ते मात्र नेहमी मुक्त असतात, जिवंत असताना सुद्धा आणि नंतर सुद्धा. त्यासाठी आपण दैवी गुणांची 1-2 उदाहरणं बघूया. पहिलं सांगितलं अभयम. जो निर्भय असतो तो कुठेही जायला मुक्त असतो, त्याला भय वाटत नाही. अर्थातच इथे जायचं नाही, तिथे जायचं नाही अशी बंधनं त्याला प्राप्त होत नाही. त्यासाठी निर्भय होणं की अभय होणं हे अत्यंत आवश्यक आहे. सत्व संशुद्धी, ज्याने स्वतःची सर्व पातळीवर शुद्धी साधलेली आहे, त्याला व्याधींचं किंवा इतर कुठलंच बंधन राहत नाही. नंतर जो दान देतो तो दानाच्या द्वारे स्वतःच्या धनाची शुद्धी करत असतो आणि असं शुद्ध धन मनुष्याला मुक्त करतं. आपण लोकांमध्ये म्हणतोच ना, दिल्याने वाढतं. जर आपलं धन वाढायला हवं असेल तर दान दिलं पाहिजे. आपलं ज्ञान वाढायला हवं असेल तर ज्ञानदानही केलं पाहिजे. ज्याने ज्ञानदान केलं, धनदान केलं किंवा श्रमदान केलं, तो त्या कर्मानी स्वतःला एक प्रकारचं समाधान प्राप्त करून घेतो आणि त्या समाधानामुळे तो नेहमी शांत, मुक्त राहतो. मी 2-3 उदाहरणं इथे सांगितली. अशा प्रकारे जो ह्या 26 दैवी गुणांना अंगीकारतो तो जिवंत असताना सुद्धा नेहमी मुक्त असतो आणि मृत्यूनंतर सुद्धा मुक्तच राहतो. त्याला पुन्हा या जन्मसंसार बंधनामध्ये प्राप्त व्हावं लागत नाही, जन्म पुन्हा पुन्हा घ्यावा लागत नाही. तर आसुरी संपत्ती कशी आपल्याला बंधनात घालते तेही आपण थोडक्यात बघूया. दंभ म्हणजे दिखाऊपणा. जो दंभाचरण करतो त्याला आपण काय दाखवलंय हे लक्षात ठेवावं लागतं, किंवा ज्याच्याकडे घमेंड असते, दर्प असते, त्या लोकांपासनं शक्यतो सगळी लोक दूर जातात आणि मग अशा घमेंड करणाऱ्या व्यक्तीला एकटं पडावं लागतं, त्याला मित्रपरिवार उरत नाही. हेच एकटं असण्याचं बंधन त्याला प्राप्त करून घ्यावं लागतं. त्याचप्रमाणे दंभाचरण करणाऱ्या व्यक्तीला आपण काय दाखवलं होतं हे लक्षात ठेवावं लागतं, म्हणजे तेही एक प्रकारचं बंधन असतं. आमच्या ऑफिसमध्ये एक छान पाटी लिहिलेली होती, खरं बोलण्याचा एक फायदा असतो की आपण काय बोललो हे लक्षात ठेवावं लागत नाही. त्याप्रमाणे दांभिकता नसेल तर आपण कसं आचरलो आहे हे लक्षात ठेवावं लागत नाही. सहजता असली की काय केलंय हे लक्षात ठेवावं लागत नाही. अभिमानी व्यक्ती, अभिमान ही सुद्धा आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. अभिमानी व्यक्ती दिवसेंदिवस लोकांना आवडेनाशी होते. प्रत्येकजण आपापल्या कर्तृत्वाप्रमाणे काही ना काहीतरी करत असतो, पण निरहंकार असेल तर अशा व्यक्तीला खूप मित्र भेटतात किंवा खूप लोक त्याच्याशी जोडली जातात. पण अहंकारी व्यक्ती मात्र दिवसेंदिवस एकटी पडत जाते. क्रोधामुळे सुद्धा अनेक प्रकारची बंधनं मनुष्याला प्राप्त करून घ्यावी लागतात. तुम्ही ज्याच्यावर क्रोध प्रकट करता ती व्यक्ती कायमची तुमची शत्रू होऊ शकते. त्यामुळे क्रोध प्रकट करताना विचार केला पाहिजे, किंवा खरं तर बाह्यता क्रोध आणावा, मनातून मात्र कुणाबद्दलही द्वेष करू नये. कारण आपण मागेच बघितलं की क्रोध हा दुसऱ्याला तर जाळतोच, पण स्वतःलाही आधी जाळत असतो. आणि स्वतःला जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर क्रोध उत्पन्न होता उपयोगी नाही,
बाह्यता आणावा, पण आतून उत्पन्न होता उपयोगी नाही. पुढची जी आसुरी संपत्ती आहे पारुष्यम, म्हणजे कठोरपणा. जी व्यक्ती सतत दुसऱ्याला धारेवर धरते किंवा सतत दुसऱ्याशी कठोरपणा करते, अशी व्यक्तीसुद्धा दिवसेंदिवस एकटी पडत जाते. कित्येक लोक तोंडावर शत्रुत्व बोलत नाहीत, पण मनातून मात्र त्या व्यक्तीने स्वतःशी किंवा आपल्याशी केलेलं कठोरत्व त्यांच्याबरोबर लक्षात असतं आणि असे अनेक शत्रू ती व्यक्ती स्वतःच्याच कृतीमुळे निर्माण करत असते. त्याचप्रमाणे अज्ञान ही सुद्धा आसुरी संपत्ती सांगितली. अज्ञानामुळे कित्येक वेळा आपण असलेली कौशल्यसुद्धा गमावून बसतो. आहे त्याला वाढवण्याचा मनुष्याने प्रयत्न करायचा असतो, पण आसुरी संपत्तीमध्ये अज्ञानामुळे आळस, निद्रा आणि जे करू नये ते करण्यामध्ये मनुष्य गुंततो किंवा अनावश्यक क्रियांमध्ये स्वतःचा सगळा वेळ वाया घालवतो. त्यामुळे जिवंत असताना सुद्धा तो उन्नत होत नाही. उन्नती न होणं आणि असलेल्या गोष्टी गमावून बसणं ही बंधनं जिवंत असताना त्याला प्राप्त करून घ्यावी लागतात आणि मृत्यूनंतर सुद्धा अनेक कुकर्म केल्यामुळे, पापाचं धनी झाल्यामुळे नरकयातना भोगाव्या लागतात. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का? आपण आपली संपत्ती बँकेत ठेवतो. ज्याची बँकेमध्ये धन आहे किंवा ज्याची बँकेमध्ये पुंजी आहे, तो शांत निर्भय राहू शकतो किंवा त्याला कुठल्याही प्रकारची चिंता असत नाही. पण ज्याने बँकेकडनं लोन काढलेलं आहे, त्याला मात्र ते लोन फेडण्याचं बंधन राहतं. अर्थातच बँकेमध्ये तुम्हाला ठेव पण ठेवता येते आणि लोन पण काढता येतं. तसं आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा दैवी आणि आसुरी दोन्ही संपत्ती घेऊन जन्माला येतो. आपण जर आपली दैवी संपत्ती वाढवली तर आपलं जीवन सुकर, शांत आणि उन्नत होईल. तर आपण जर आपली आसुरी संपत्ती वाढवली तर मात्र अनेक प्रकारची बंधनं आपल्यावर पडतील आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये मनुष्य अडकत जाईल. जसं बँकेतली ठेव वाढवली तर तुमचं आयुष्य शांत समृद्ध होतं, पण बँकेतलं लोन वाढवत नेलं तर मात्र जप्तीची सुद्धा वेळ येऊन ठेपते. अशा प्रकारे संपत्ती जी आहे त्यापैकी आपण कुठली वाढवतो त्याच्यावर आपण बंधनात पडणार का मुक्त राहणार हे ठरतं. दैवी संपत्ती वाढवली तर मनुष्य नेहमी मुक्त राहू शकतो आणि आसुरी संपत्ती वाढवली तर मात्र त्याला जिवंत असताना सुद्धा अनेक बंधनांमध्ये बांधून घ्यावं लागतं स्वतःला आणि मृत्यूनंतर सुद्धा पापात्मक बंध प्राप्त होऊन तो अधोगतीला जातो. या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत म्हणतात की तू शोक करू नकोस, तू दैवी संपत्तीतच जन्माला आलेला आहेस. अर्जुनाच्या ठिकाणी अनेक दैवी गुण आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे भगवंत मला ही आसुरी संपत्ती का सांगतोय असा अर्जुनाला प्रश्न पडेल, म्हणून भगवंत सांगतात की तू आसुरी वृत्तीचा नाही आहेस, तू दैवी गुणांमध्येच जन्माला आलेला आहेस. पण आसुरी संपत्ती कशी असते, आसुरी संपत्तीने युक्त लोक कशी असतात आणि अशा आसुरी संपत्तीने युक्त असणाऱ्या लोकांना शासन करणं हे तुझं कार्य आहे, हे सगळं सांगण्यासाठी आणि त्याला आश्वस्त करण्यासाठी भगवंत पुढच्या ओळीत म्हणतात की तू शोक करू नकोस, तुझ्यामध्ये दैवी संपत्ती आहे, तू काही आसुरी संपत्तीने युक्त नाहीस. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. दैवी संपद विमोक्षाय निबंधायासुरी मता मा शुच संपदं दैवीमभिजातोऽसि पांडव. हरि ओम तत्सत.